अजित पवार आणि सुप्रिया सुळे शनिवारी एकाच मंचावरती येणार आहेत। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा एक जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। खासदार सुनेत्रा पवार, अमोल कोल्हे हे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहत आहेत, काय वातावरण आहे? सिद्धेश, खरं तर दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर राजकीय दृष्ट्या पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावरती सुप्रिया सुळे आणि अजित पवार जे आहेत ते एकत्रित येणार आहेत आणि एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाचा जाहीरनामा जो आहे तो पुणे महानगरपालिकेसाठी प्रसिद्ध करणार आहेत। आणि यावेळी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, त्याचबरोबर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार देखील या सगळ्या पत्रकार परिषदेच्या वेळेस उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्रित येण्याचे हे पहिलं पाऊल जे आहे ते आपल्याला पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळते। आणि या एकत्रीकरणाचं पहिलं पाऊल म्हणलं तरी या सगळ्या कार्यक्रमाला वावगं ठरणार नाही, कारण का या दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात जाऊन एकत्र राजकारण जे आहे ते करणार आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये राजकीय समीकरण जे आहे ती देखील बदलण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आपल्याला हे पहिलं पाऊल आपल्याला पाहायला मिळतंय। कदाचित अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची एकत्रितपणे एक सभा देखील होऊ शकते पुण्यामध्ये, अशी देखील चर्चा सुरू आहे। कारण का शरद पवार स्वतः महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये, रिंगणामध्ये किंवा प्रचाराच्या कुठल्याच घडामोडीमध्ये दिसत नाहीयेत। त्यांची तब्येत अस्वस्थ असल्यामुळे खरं तर सांगितलं जात आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्रितपणे या सभा ज्या आहेत त्या पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी घेणार आहेत। त्यामुळे आता पाहणे सगळ्यात महत्वाचं हेच आहे की हे एकत्रित करण्याचं पहिलं पाऊल पत्रकार परिषदेच्या निमित्तानं टाकून पाहायला मिळते आणि इथून पुढच्या देखील निवडणुका या दोन्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्र लढतील का आणि जे काही समीकरण आपल्याला सध्या पाहायला मिळतं हे टिकेल का हे पाहणं महत्वाचं आहे। सिद्धेश, धन्यवाद रोहन, तू दिलेल्या या सविस्तर